हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी उपासासाठी लागणारी आणि तशीच आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल तर मी छान अशी ड्रायफ्रूट स्मूदी तुमच्यासाठी बनवणार आहे। तर चला मी दाखवते। इथे मी 4-5 बदाम टाकले आहेत, काजू टाकले आहेत, काळे मनुके टाकले आहेत। त्यानंतर इथे बघा मी खजूर टाकले आहेत 3 आणि हे अंजीर। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अक्रोड टाकू शकता, नंतर अजून मनुके टाकू शकता। मी काळे ऑलरेडी टाकले आहेत, तुम्ही पिवळे मनुके पण टाकू शकता। आणि इथे बघा मी कडकडीत असं हे दूध टाकलं होतं गरम। 2 तास आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे। जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता आणि पण फेकायचं नाही आहे, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे ग्राइंड करायचं। तर इथे बघू शकता हे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे। तर हे खराब नाही झालं आहे, ते जे मिश्रण होतं त्याच्यामुळे ते घट्ट झालं आहे। तर इथे मी ग्राइंड करून एका ग्लासमध्ये मस्तपैकी आपली स्मूदी टाकते। तर हे बघा आपली स्मूदी रेडी झालेली आहे। मी इथे कमी दूध टाकल्यामुळे जास्त घट झालं। तुम्हाला जर आवडत असेल जास्त दूध तर तुम्ही 1 ग्लास दूध टाकू शकता, मेजरमेंट वगैरे घेऊन त्यांचं। तर इथे मी टाकलं होतं, त्यामुळे घट्ट झाल्यामुळे अजून मी इथे दूध याच्यामध्ये टाकलं होतं। जे खजूर मी ॲड केले होते त्यात बिया नव्हत्या, तर खजुरातले बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत। उपास असेल तेव्हा तुम्ही इलायची स्किप करून घ्या, जर उपास नसेल तर विलायची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता। हे बघा इथे मी मस्तपैकी हे जे काजू कट करून घेतले होते, काजू आणि बदाम बारीक, आणि त्याला मी मस्त गार्निशिंग करते। त्यात मी थोडे केशरही ॲड केले आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भरभरून ड्रायफ्रूट टाकू शकता। जे तुम्ही याच्यात ॲड केलं आहे ते अक्रोड वगैरे हे पण तुम्ही क्रश करून टाकू शकता। तर इथे बघा आपली छानशी प्रोटीन वगैरे कार्बोहायड्रेट असलेली स्मूदी रेडी झालेली आहे। ही स्मूदी तुम्ही म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला उपासाच्या दिवशी तर अजिबात भूक लागणार नाही आणि वेट लॉससाठीही चांगली आहे। तर बघा इथे किती छान प्रकारे ही स्मूदी आपली दिसते आहे। तुम्ही यात केळी किंवा सफरचंदही ॲड करू शकता, पण बॅटर जास्त घट्ट होईल त्यामुळे मी इथे ॲड केलं नव्हतं। तर आजची स्मूदी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।